मी तुझ्याकडेच येणार होतो पुष्कर. नाही, मी पहिल्या उत्तराची जमवाजमव करेपर्यंत इतक्या गोष्टी झाल्या इकडे. मी ते विचार करतोय की आता 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 फक्त कॉफीची वाट बघूया. ती कधीच सांगितली आहे तर ते राऊंड टेबल वगैरे म्हणले ना ते, मग तसे कॉफीचं वगैरे कप असतं ते जरा चांगलं वाटतं. तू टेक्सचं म्हणाला की खूप टेक्स घेतो वगैरे. मला वाटतं पहिल्या ह्याच्यात 2-3 टेक्स आमचं दोघांचा सीन होता एक, आणि त्या टेक्सनं ते लक्षात आलं की हा ह्याच्यापेक्षा नाही येत येणार याला. कोणाला? मला. ते त्याला लक्षात आलेलं, लक्षात आलं. त्यामुळे माझे जास्त टेक्स नाही झाले. एक करूया, एक ट्राय करूया. एक उत्तर मला आवडलंय, ते जास्त झाले नाहीत. म्हणजे झाले पण जास्त नाही. जास्त दिलासा दिलाय त्यांनी, जास्त नाही. याचं ना पण जास्त टेक झाले. ते मला किस्सा आठवतोय. वंदना मावशी जगण्याचा एक सीन होता. तो असं त्या सिंथेसायझर वरती बसलेला असतो आणि वंदना मावशी मागून येते, तर कॅमेरा बरोबर याच्या समोर होता आणि याला मी सांगितलं की तू काहीतरी वाजव तिथे, आपण ते हे करूया. तर बरं तो म्हटलं मला काहीच येत नाही. म्हटलं मग अभिनय कर ना काहीतरी करण्याचा. तर तो ज्या पद्धतीने करत होता, हे पकड एक मिनिट, एकतर तो जिथे बसला होता काय हे पियानो साधारण नॉर्मल तो इथे असतो ना, तर तो आमच्या डीओपीने थोडासा तो वर केला होता, त्यामुळे तो एकतर त्याची पोझिशन ही झाली. मग त्याच्यावर त्याचा काही खूप प्रयत्न चालू होते. मी म्हटलं ऐक ना, माझं काय म्हणणं आहे, आता वंदना मावशी एंट्री करते ना, त्याच्या आधी तुझं वाजून झालंय, तुला ते आवडलंय, मग तू काय कर, पॅड घे आणि ते नोट्स म्हणलं नोटेशन लिहून काढ. म्हणलं मी वाजून झाले, चांगला ऍक्शन म्हणलं की हे ओके छान आहे, आता आपण हे करूया. तोपर्यंत म्हणलं ती येईल. सगळं मस्त लंच वगैरे करून. हा, ते प्रश्न दोनच असायचे, ब्रेक कधी आहे, चहा कधी येणार. याच्या व्यतिरिक्त कॅरेक्टरचे प्रश्न वगैरे पडायचे नाही. इतकी क्लॅरिटी होती त्या स्क्रिप्ट मध्ये, इतकी क्लॅरिटी होती काही नाही. तिथे मी गेलो ते चहा पिऊन वगैरे की आता मस्त टेक वगैरे करू, इथे कॅमेरा लावला, इथे सिंथेसायझर. आणि मी म्हटलं अरे सांगायचं तरी आधी नाटक. मग कुणाला येतो अख्ख्या सेटवर फिरलो तो, कुणाला येतं वाजवता वगैरे. मग हा म्हणला की मला थोडं येतं, मग तो तिथे बसून बघत होता. शेवटी याला कळलं नाही होते या नाही होते. त्याच्यानंतर मी फक्त असं शेवटचं असं वा एवढं करून तो वा म्हणाला. ऑलरेडी मी खूप ट्रोल झालोय. पेटी वाजवायचा सीन आधी मी एका पिक्चर मध्ये केलं, त्याच्यावरनं मी ट्रोल झालोच आहे. एकदा एका कार्यक्रमामध्ये मी सूत्रसंचालन करत होतो, शेवटचा तो कार्यक्रम मी ते केलेलं, कारण त्यात काहीतरी गायचं होतं. आणि वंदना मावशी खाली बसली होती आणि ती अशी पहिल्यांदा पिक्चरच्या भेटले तेव्हा मला म्हणाले की असं वाटत तर कानाखाली मारावी. कुठलं गाणं होतं मला नाही आठवत अजिबात. 2018 सालची गोष्ट आहे ती. त्याच्यानंतर मी अँकरिंग केलेलं नाहीये, सगळं आम्हाला दिलं. पण तुम्ही पुष्कराजचं काम बघितलं असेल वसंतराव मधलं, तर मी हे अतिशय अभिमानाने आणि जबाबदारीने म्हणू शकतो की एवढे छान पु ल देशपांडे आजवर कोणी साकारलेले नाहीत. थँक्यू. सो पुष्कराज, ते बाकी सगळं ठीक आहे, तू म्हणतो ट्रोल झालो हे झालो, पण तुझा अभिनय अप्रतिम होता त्या चित्रपटातला. आणि आम्हा